तारीख होती 9 जुलै 2024. तुकाराम यशवंत कुलाळ यांच्या विहिरीमध्ये एका महिलेचा मृतदेह तरंगत होता. ही माहिती सर्व गावात पसरली व गावकरी विहिरीकाठी जमा झाले. विहिरीच्या काठावर त्या महिलेची चप्पल होती व तिची अंतवस्त्रे होती. या घटनेची माहिती कुणीतरी पोलिसांना दिली व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या महिलेचा खून कुणी केला, का केला, कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणजे जत तालुक्यातील उमदी गाव. या गावाच्या काही अंतरावरच कर्नाटक राज्याची सीमा लागते. उमदी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या खंडनाळ या गावामध्ये इंदू पांडुरंग बिराजदार ही महिला राहते. तिचा नवरा मुंबई येथे गोदीमध्ये कामाला आहे. इंदू ही खंडनाळ येथे मुलगा भीमराव, सून कांचन, लहान मुलगा अंश आणि मुलगी प्रतीक्षा असे राहतात. इंदू बिराजदार ही कपडे शिवण्याचे काम करते. घरची परिस्थिती मध्यम आहे. या खंडनाळ गावामध्ये राहणाऱ्या तम्मा श्रीमंत कुलाळ याच्याबरोबर इंदूची चांगली ओळख आहे. तम्मा कुलाळ हा इंदूला कित्येक वर्षांपासून मदत करत होता. मग ती मदत पैशाची असो अथवा इतर कशाची, तम्मा त्याच्यासाठी लगेच धावून येत होता. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच प्रेमापोटी तम्माने 3 वर्षापूर्वी इंदूला गाई खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपये दिले होते. त्यानंतर इंदूने घर खर्चासाठी इतरांकडून उसनेवारी पैसे घेतले होते. ते भागवण्यासाठी पुन्हा 2 लाख रुपये तम्माने तिला दिले होते. तम्माने इंदूची पैशाची गरज भागवली होती. दोघांमध्ये सुसंवाद होता. अचानक तम्माला पैशाची गरज वाटल्याने त्याने तिच्याकडे 2 लाख रुपये दे म्हणून तगादा लावल्यामुळे इंदू त्याला पैसे कुठून द्यायचे या कारणामुळे त्रस्त झाली होती. तम्मा मात्र तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. तिच्या मोबाईलवर तो सातत्याने कॉल करून पैशाचा तगादा लावत होता. या कारणामुळे दोघांमध्ये वादही झाला होता. मंगळवार दिनांक 9 जुलै 2024चा दिवस होता. तम्मा कुलाळ हा सतत इंदूला फोन करत होता. मला 2 लाख रुपये तरी दे, मी तुला 3 वर्षापूर्वी दिले होते, त्याची परतफेड तरी कर, असे तो म्हणू लागला होता. त्यावेळी इंदू, तिची मुलगी प्रतीक्षा आणि सून घरी होते. त्यांच्या समोरच तो कॉल करत होता. रात्रीचे 10:30 वाजले असावेत. इंदूला तिच्या मोबाईलवर तम्मा कुलाळचा फोन आला. तिने घरात सांगितले, मी तम्माला भेटून येते. त्यानंतर इंदू घराबाहेर गेली. इंदू व तम्मा हे शेतामध्ये बोलत बसले. तम्मा हा 2 लाख रुपये आत्ताच दे म्हणून हट्टाला पेटला होता. त्याला इंदू म्हणाली, आत्ता माझ्याकडे 2 लाख रुपये नाहीत, नंतर बघू. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. तो वाद इतका वाढला की इंदूला चीड आली. तिने तम्माच्या हाताचा जोरदार चावा घेतल्यामुळे तम्मा जखमी झाला. त्याने तिच्यापासून सुटका करण्यासाठी तिच्या डोक्यात हाताचा जोरदार फटका मारला. त्या फटक्याने इंदू ही बेशुद्ध पडली. तम्माला वाटले की इंदू ही मेली आहे. त्याने इंदूबाईच्या अंगावरील सोने काढून घेतले आणि इंदूबाईला बेशुद्ध अवस्थेत यशवंत कुलाळच्या विहिरीत फेकून दिले. त्यानंतर तम्माने खंडनाळ गावातून पलायन केले. इकडे इंदूच्या घरातील लोक तिची वाट पाहत झोपी गेले होते. पहाटेच्या दरम्यान त्यांना जाग आल्यावर रात्री तम्माला भेटायला गेलेली आपली आई आलिका हे पाहिले असता ती दिसून आली नाही. म्हणून त्यांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तिचा मोबाईल फोन बंद लागत असल्याचे समजून आले. त्यानंतर इंदूची शोध मोहीम सुरू झाली. खंडनाळ गावातील तम्माचे घर इंदूच्या घरच्या लोकांनी गाठले, पण ते घर बंद दिसून येत होते. तिच्या घरी कुणीही नव्हते. नातलगांकडे इंदू आणि तम्माचा शोध सुरू झाला होता. दुपारी 4:30च्या दरम्यान नातलगांनी सांगितले की तुकाराम यशवंत कुलाळच्या विहिरीमध्ये इंदूचा मृतदेह तरंगत आहे. त्यानंतर इंदूच्या घरचे लोक विहिरीकडे गेले असता विहिरीच्या काठावर इंदूची चप्पल व तिचे अंतवस्त्रे, कानातील कर्णफुलाच्या वेलीचा तुकडा पडला होता. या घटनेबाबत नागरिकांनी उमदी पोलीस ठाण्यात कळवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे हे आपल्या पथकासह घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने इंदूचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टमच्या अहवालात डॉक्टरांनी तिच्या कपाळात आलेले टेंगूळ मारहाणीमध्ये झाले असून त्यामुळे ती बेशुद्ध पडली असावी व त्यानंतर
तिच्या फुफ्फुसात व पोटात पाणी जाऊन तिचा मृत्यू झाला असल्याचा रिपोर्ट दिला होता. इंदू बिराजदार खुनाबाबत प्रतीक्षा पांडुरंग बिराजदार हिने उमदी पोलीस ठाण्यात तम्मा श्रीमंत कुलाळ वय 41 याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तम्मा कुलाळ याच्या शोधासाठी कर्नाटकात पथक पाठवले. 3 दिवसातच तम्मा कुलाळच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तम्माकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केल्याशिवाय त्याच्या पुढे पर्याय नव्हता. त्याने सांगितले की मी मजूर आहे, ऊसतोडीचे काम करतो. साठवून ठेवलेली माझी रक्कम इंदूने आपल्या गरजेसाठी वापरली. ती रक्कम मी परत मागत होतो, पण इंदूने देण्यास नकार दिला. यामुळे झालेल्या बाचाबाचीत तिने माझ्या हाताचा चावा घेतला. त्यातून सुटका करण्यासाठी मी हाताने तिच्या डोक्यावर फटका मारला. त्यात ती बेशुद्ध झाली. त्यानंतर या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून तिला विहिरीत फेकून दिले. इंदूचा खून झाला तर तम्मा कारागृहात जाऊन बसला होता. त्याला जत न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. तम्मा हा विवाहित असून इंदूच्या प्रेमात पडला होता. त्या प्रेमापोटी इंदूला पैशाची मदत केली, पण त्याच्या गरजेला ती पैसे देत नव्हती. त्यातून वाद होऊन तम्माच्या हातूनच तिचा जीव गेला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.